कर्जत जामखेडच्या पुढे जाऊ पुढच्या बातमीकडे वळूया। दुसरी महत्त्वाची बातमी येते। माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना नागपूर पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। कोर्टामध्ये हजर न राहिल्यामुळे अटकेचे आदेश काढण्यात आलेले आहेत। 2014 मध्ये सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याचं प्रकरण हे जाधव यांना नडल्याचं कळतंय। हर्षवर्धन जाधव यांच्या संदर्भातली मोठी घडामोड आणि याच विषयी आपण ताजे अपडेट्स घेऊया। नागपुरातनं प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, हर्षवर्धन जाधव यांना अटक, काय हे प्रकरण आहे? गुरु 2014चं हे प्रकरण आहे। या प्रकरणामध्ये हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं होतं। मात्र कोर्टात एकदाही हर्षवर्धन जाधव यांनी हजेरी लावलेली नाही, ज्यानंतर हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात कोर्टाने नॉन बेलेबल वॉरंट जारी केलेला होता आणि त्यानुसार आज हर्षवर्धन जाधव हे नागपूरच्या कोर्टात पोहोचले। त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्याचे निर्देश दिले। कोर्टाच्या निर्देशानुसार पोलिसांनी आता हर्षवर्धन जाधव यांना ताब्यात घेतलं असून त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी शासकीय मेयो रुग्णालयामध्ये त्यांना आणण्यात आलेलं आहे। आता यानंतर पोलीस कोणती प्रक्रिया करतात त्यानंतर हर्षवर्धन जाधव यांचं भवितव्य आता अवलंबून असल्याचं दिसून येत आहे।